तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी छोटे बटाटे आणि फ्लॉवर याची सुकी भाजी करणार आहे. म्हणजे आलू कोबीची सुकी भाजीसुद्धा आपण बोलू शकतो. तर इथे मी फ्लॉवरचे असे मीडियम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे मी छोटे अगदी छोटे छोटे स्मॉल असे बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. इथे मी हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि जिरा राई घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आहे कढीपत्ता. तर इथे तुम्ही बघू शकतात, इथे मी हे जे छोटे बटाटे आहेत, तर हे छोटे बटाटे आपल्याला आधी छान मस्त बॉईल करून घ्यायचे आहेत. आणि इथे फ्राय पॅनमध्ये मी थोडं ऑइल ॲड केलेलं आहे. म्हणजे फ्राय पॅनमध्ये तेल ॲड केलेलं आहे. तर या फ्राय पॅनमध्ये आपल्याला सर्वप्रथम कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर जिरा राई ॲड करायचा आहे. जिरा ॲड करून झाल्यानंतर हळद ॲड करायची आपल्याला आणि हळद ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आपल्याला. आणि त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण ॲड करूया आणि लसूण ॲड करून झाल्यानंतर आपण जे फ्लॉवरचे तुकडे ॲड केले कट करून घेतले होते ते ॲड करायचे आहेत. आणि त्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम मसाला आणि लाल तिखट ॲड करायचं आपल्याला. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर टोमॅटोसुद्धा ॲड करायचा आहे. टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ही जी फ्लॉवर आहे वाफेवरती शिजवायची आहे. तर आपल्याला साधारणपणे 10 ते 15 मिनटं वाफ द्यायची आहे. पण ही 15 मिनटं वाफ देताना आपल्याला 5-5 मिनटांनी झाकण काढून आपल्याला छान मस्त हे जे फ्लॉवर आहे आपल्याला सतत फ्राय करत राहायचे आहे. नाहीतर हे फ्राय पॅनला मसाला हा चिटकू शकतो किंवा जळू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता, तर मी गॅस बंद केलेला आहे. तर मी साधारणपणे 15 मिनटं या फ्लॉवरला वाफ दिलेली आहे आणि वाफेवरती ही फ्लॉवर छान मस्त शिजलेली आहे. तर मी तुम्हाला सांगते की कधी-कधी खरंच तुम्हाला खूप घाई जर असेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने ही अशी भाजी करू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी बटाटे उकडून घेतलेली आहे, त्याची सालंसुद्धा काढलेली आहे. एक फ्राय पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे. तूप मेल्ट करून घ्यायचं. त्यामध्ये हे जे बटाटे आहेत, हे बटाटे आपल्याला ॲड करायचे आहेत. आणि हे बटाटे ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित त्या तेलात फ्राय करायचे आहेत. आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला लाल तिखट स्प्रिंकल करायचे आहे. हळद आणि लाल तिखट स्प्रिंकल करायचे आहे. आणि छान मस्त तव्यावरती आपल्याला हे बॉईल केलेले जे बटाटे आहेत छान मस्त खरपूस म्हणजे हलके खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता की मी अशा पद्धतीने छान मस्त हे फ्राय करून घेतलेले आहेत. अगदी 5 मिनटं आपल्याला फक्त वाफ द्यायची आहे. तुम्ही बघू शकतात की 5 मिनटानंतर आपले बटाटे कसे छान मस्त झालेले आहेत. म्हणजे आतलं जे बटाट्यात म्हणजे हा जो मसाला आहे हा पूर्णपणे त्या बटाट्याला चिटकला पाहिजे. तर तुम्ही ते बघू शकता, मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे. आता आपण ज्या फ्राय पॅनमध्ये फ्लॉवर म्हणजे वाफवून घेतली होती त्याच भाजी म्हणजे त्याच फ्लॉवरमध्ये आपल्याला हे बटाटे ॲड करायचे फ्राय केलेले. यामध्ये आपल्याला मॅगी मसाला ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपली अगदी झटपट अशी ही आलू कोबीची भाजी किंवा बटाटा आणि फ्लॉवरची सुकी भाजी तयार झालेली आहे. आणि आपल्याला सगळं एकत्र केल्यानंतर अगदी 5 मिनटं वाफ द्यायची आहे. तर मी तुम्हाला सांगेल की यामध्ये मी कांदा ॲड केलेला नाही आहे. तर जर तुम्हाला अगदी झटपट आणि बिना कांद्याची जर तुम्हाला भाजी करायची असेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही भाजी खूप टेस्टी आणि सही लागते.